महाराष्ट्रात एक असं ठिकाण आहे जिथे लोक फक्त दर्शनासाठी येत नाहीत तर मन शांत करण्यासाठी येतात, जिथे वेगळीच शक्ती जाणवते आणि जिथे एका दिव्य संताचा आशीर्वाद अजूनही अनुभवायला मिळतो. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण जाणार आहोत भक्ती, इतिहास, अध्यात्म आणि स्थानिक चवींच्या सुंदर संगमाला, ज्याचं नाव आहे नरसोबाची वाडी. आजच्या व्हिडिओमध्ये इथे कसं पोहोचायचं, काय काय बघायचं आणि अनुभवायचं, कुठे राहायचं, खायची प्यायची सोय काय, इथली स्पेशालिटी काय आणि काही प्रो टिप्स, हे सगळं कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वसलेली ही पवित्र जागा सांगलीपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्याहून कारने येणार असाल तर साधारण 5 ते 7 तासाचा हा प्रवास आहे. आणि कार पार्किंगची पण छान सोय आहे इथे. आणि बसने येणार असाल तर MSRTCच्या भरपूर बसेस अवेलेबल असतात. शिवाय मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्सवर बस स्थानक आहे, त्यामुळे हा ऑप्शन पण बेस्ट आहे. किंवा तुम्ही ट्रेनने येणार असाल तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन हे 12 ते 15 किलोमीटर वरचं जयसिंगपूर स्टेशन आहे. मिरज जंक्शन पण 25 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून मंदिरापर्यंत पोहोचायला ऑटो, टॅक्सी किंवा शेअर्ड जीप उपलब्ध असतात, त्यामुळे कनेक्टिव्हिटी छान आहे. म्हणूनच कोल्हापूर, मिरज, सांगलीवरून बरेच लोक वीकेंड ट्रिपसाठी इथे नक्की येतात. पण खरं सांगू, नरसोबाची वाडी ही जागा टुरिस्ट स्पॉट म्हणून बघण्यासारखी नाहीच. कारण ज्या क्षणी तुम्ही गावात प्रवेश करता तुम्हाला जाणवायला लागतं की इथली हवा काहीशी वेगळी आहे. रस्त्यावर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा गजर सुरू असतो. दुकानांमध्ये प्रसाद आणि वातावरणात एक वेगळंच चैतन्य, हे सगळं तुम्हाला त्या भक्तीमध्ये घेऊन जातं. पण एक प्रश्न, नरसोबाची वाडी एवढी महत्त्वाची का आहे? तर यासाठी आपल्याला जावं लागेल जवळपास 600 वर्ष मागे. ही कथा आहे नृसिंह सरस्वती महाराजांची. हे दत्त संप्रदायातील भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार. यांचा जन्म आमच्या विदर्भातील कारंजा येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात विलक्षण बुद्धिमत्ता होती. साधारण मुलं खेळत असताना ते वेद, अध्यात्म आणि साधनेमध्ये रमले होते. पुढे त्यांनी संन्यास स्वीकारला आणि भारतभर भ्रमण करत लोकांना धर्म, ज्ञान आणि अध्यात्माचा मार्ग दाखवला. पण इतक्या ठिकाणी भ्रमण करूनही नरसोबाची वाडीच का निवडली? तर यामागे एक कारण होतं. ते म्हणजे इथला कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम. आध्यात्मिक दृष्टिकोनातून संगमाला खूप मोठं महत्त्व आहे. असं मानलं जातं, जिथे नद्यांचा संगम असतो तिथे सकारात्मक ऊर्जा जास्त असते. आणि याचमुळे नरसिंह सरस्वती महाराजांनी तब्बल 12 वर्षे इथे वास्तव्य केलं. आता इथली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या मंदिराचं बांधकाम आदिलशहाने केलंय. आता तुम्ही म्हणाल, हे तर हिंदूंचं पवित्र स्थान, तर हे आदिलशहाने कसं काय बांधलं? तर झालं असं, आदिलशहाच्या मुलीला दृष्टिदोष होता, ती बघू शकत नव्हती. तेव्हा दत्तगुरूंच्या कृपेची आणि जागरूकतेची ख्याती त्याच्या कानावर आली आणि आदिलशहा या तीर्थक्षेत्रावर आला व प्रार्थना केली. त्याच्या प्रार्थनेला, भक्तीला फळ आलं व श्री दत्तगुरूंनी तिला दृष्टी दिली. तिला दिसू लागलं. याचमुळे आदिलशहा खुश झाला आणि त्याने या मंदिराचं बांधकाम करून दिलं. म्हणून तुम्ही बघाल तर या मंदिराला कळस नाही. पण या कथेमुळे एक गोष्ट नक्की समजते की श्रद्धेला धर्माच्या सीमा नसतात. जिथे अनुभव असतो तिथे माणूस श्रद्धेने झुकतो. पेढ्यांच्या दुकानांच्या शेजारून चप्पल स्टँडवर चपला ठेवून आपण मंदिर परिसरात प्रवेश करतो आणि पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे साधेपणा. हे मंदिर तुम्हाला भव्य आर्किटेक्चरने इम्प्रेस करत नाही, ते इम्प्रेस करतं तिथल्या स्पिरिच्युअल ऑराने. आत वातावरण खूप शांत असतं. लोक रांगेत उभे, कुणी नामस्मरण करतंय, कुणी डोळे बंद करून प्रार्थना करतंय आणि प्रत्येकाच्या मनात एकच भावना, दर्शन चांगलं होऊ दे. याच भावनेने आम्ही पण रांगेत लागलो. वीकेंडला गेलो होतो म्हणून थोडी गर्दी होती, पण मॅक्स अर्ध्या तासात दर्शन होतं. मॅनेजमेंट व्यवस्थित आहे. आता इथलं मेन दर्शन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पादुका, ज्यांच्यासाठी आपल्यासारखे हजारो भक्त इथे येतात. आता या पादुका एवढ्या महत्त्वाच्या का आहेत? तर नॉर्मली आपल्याला मंदिरात मूर्ती बघण्याची सवय असते,
पण इथे प्रमुख दर्शन म्हणजे श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या या पादुका. दत्त संप्रदायात पादुकांना खूप मोठं आध्यात्मिक महत्त्व आहे. कारण असं मानलं जातं की जिथे संत चालले, जिथे त्यांनी वास्तव्य केलं, त्या भूमीत त्यांची एनर्जी कायम राहते. आणि या पादुका म्हणजे संतांच्या उपस्थितीचं प्रतीक. भक्तांचा विश्वास आहे की मनापासून प्रार्थना केली तर महाराज नक्की मार्ग दाखवतात. आता या दर्शनानंतर तुम्ही अजिबात मिस करू नये अशी जागा म्हणजे संगम घाट. इथे कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम होतो. लोकांचा विश्वास आहे इथे स्नान केल्याने मानसिक शांती मिळते. पण मी एक गोष्ट सांगेन, तुम्ही स्नान करा किंवा नका करू, एकदा फक्त घाटावर बसून बघा, फोन बाजूला ठेवा आणि नदीकडे बघत बसा. त्या वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, लोकांचं नामस्मरण आणि संध्याकाळची आरती, असं वाटतं काही क्षणांसाठी वेळ थांबली आहे. आता जर तुम्ही पहिल्यांदाच नरसोबाच्या वाडीला येत असाल तर या मंदिर परिसरात काय बघायचं याचा क्विक वॉकथ्रू तुम्हाला देतो. या मेन मंदिराव्यतिरिक्त इथे तुम्हाला भरपूर मठ आणि समाधी मंदिरं दिसतील. शेजारीच अभिषेक हॉल आहे. तिथे भरपूर भाविकगण अभिषेक आणि नामस्मरण करताना दिसतील. याच ठिकाणी सार्वजनिक मुंज म्हणजे उपनयन संस्कार करण्याची व्यवस्था अनेक धार्मिक मंडळे, मठ आणि पुजारी समूहांकडून केली जाते. इथेच हनुमान मंदिर आणि उंच झाड तुम्हाला दिसेल. याच परिसरात डोनेशन काउंटर पण आहे. या व्यतिरिक्त शेजारीच महाप्रसादालय आहे. याचं टायमिंग दुपारी 12 ते 2:30 आणि रात्री 8 ते 9:30 असं आहे. आता खायचा प्यायचा विषय निघालाच आहे तर नरसोबाच्या वाडीचा अनुभव पूर्ण होतो तो पोटातून. इथे आल्यावर तुम्ही 3 गोष्टी नक्की खायला पाहिजे. त्यातील पहिली कृष्णा घाटचं वांग. हो, साधं वांग, पण इथल्या जमिनीमुळे आणि नदीकाठच्या शेतीमुळे या वांग्याची चव वेगळीच लागते. आणि इथली वांग्याची भाजी, भाकरी, एकदम जबरदस्त. दुसरी गोष्ट पेढे आणि बर्फी. दर्शनानंतर पेढे घेणं म्हणजे ऑलमोस्ट ट्रेडिशनच आहे. गोड असतात पण हेवी नाही, परफेक्ट प्रसाद वाई. याशिवाय इथली कवट बर्फी व करदंत वडी तर फार फेमस आहे. जाल तर नक्की ट्राय करा. आणि तिसरी गोष्ट जी खूप लोक रेकमेंड करतात ती म्हणजे इथली बासुंदी. स्पेशली उन्हाळ्यात किंवा संध्याकाळी एक चिल्ड बासुंदी पूर्ण ट्रॅव्हल फटीग गायब करते. आणि ऑनेस्टली स्पिरिच्युअल ट्रिप आणि गुड फूड हे बेस्ट कॉम्बिनेशन नाही का? आता राहायचं कुठे याबद्दल बोलायचं तर मंदिर परिसरात आणि मंदिराच्या आजूबाजूला भक्तनिवास तुम्हाला बघायला मिळते. इथे चौकशी करून तुम्ही राहू शकता. शिवाय आजूबाजूला काही यात्री निवास, हॉटेल्स, लॉज पण आहेत. तिथेही तुम्ही राहू शकता. आता इथली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या कृष्णा नदीला बरेचदा पूर आलाय. तर त्या काळात इथलं पाणी या पादुकांच्याही वरच्या लेवलला आलं असतं आणि ते दक्षिणेकडे वाहत असतं. तर या काळात हे पाणी पादुकांवरून वाहत असल्यामुळे या पाण्यात स्नान करणारे मंडळी स्वतःला धन्य मानतात आणि यासाठी बरेच लोक लांबून लांबून इथे येतात. आणि या काळात या पादुका थोड्या वर आणल्या जातात आणि या उत्सवाला दक्षिण द्वार उत्सव असं म्हणतात. आता काय राहिलं प्रो टिप्स. यात पहिली, बेस्ट टाइम टू व्हिजिट. ऑक्टोबर टू मार्च हा बेस्ट टाइम टू व्हिजिट कन्सिडर केला जातो. कारण या काळात प्लेझंट वेदर, थंडगार वातावरण आणि हिरवागार परिसर असतो जो दर्शनासाठी साजेसा असतो. दुसरी, वीक डे प्रेफर करा कारण तेव्हा गर्दी कमी असते आणि आरामात दर्शन होतं. तिसरी, सकाळची वेळ दर्शनासाठी बेस्ट आणि जमल्यास काकड आरती अटेंड करता आली तर भारीच. नाहीच तर संध्याकाळी आरती आणि पालखी सोहळा पण भारी एक्सपिरियन्स आहे. चौथी, मॉन्सूनमध्ये इथला परिसर फार भारी दिसतो. फक्त घाटावर काळजी घ्या. पाचवी, दर्शन घेऊन लगेच जाऊ नका. थोड्या वेळ तरी तिथे किंवा घाटावर नक्की बसा. कारण नरसोबाची वाडी हे चेकलिस्ट डेस्टिनेशन नाही तर एक्सपिरियन्स करण्याची जागा आहे. आता थोडक्यात सांगायचं तर काही जागा अशा असतात की जिथे आपण फक्त जात नाही तर काहीतरी परत घेऊन येतो. नरसोबाची वाडी कदाचित तुम्हाला उत्तरं देणार नाही पण तुमच्या मनातला गोंधळ नक्की कमी करून पाठवेल. कदाचित तुमची प्रार्थना ऐकली गेली की नाही हे तुम्हाला समजणार नाही पण या कृष्णाकाठी बसताना, या मंदिरात डोकं टेकवताना मन हलकं होतं. आणि कदाचित म्हणूनच वर्षानुवर्षे लोक इथे पुन्हा पुन्हा येतात. तर मित्रांनो, तुम्ही नरसोबाच्या वाडीला गेल्यावर तुमचा अनुभव कसा होता हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.
आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट्समध्ये विचारा. आणि अशाच टेम्पल आणि ट्रॅव्हल एक्सपिरियन्ससाठी कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत जय गुरुदत्त.